नमस्कार. सारास क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण अशी चाफ्याची फुलं शिकणार आहोत. हा सोनचाफा म्हणून मी तयार करून बघितला आहे. हे पण मी माझ्या एका मैत्रिणीच्या यूट्यूबवरनं बघून तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे 2 कलरचे 5 नंबरचे मोती वापरलेत मी इथे. तुम्ही 4 किंवा 5 नंबरचे मोती वापरू शकतात. तर मी इथे हा पिवळा आणि हिरवा घेतलेला आहे. 30 नंबरचं वायर घेतलेलं आहे. वायर कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतली. सुईमध्ये मी वायर ओवून घेतलेलं आहे. तर आपण हे फूल कसं करायचे ते बघायला सुरुवात करूया. हे बघा, सुरुवातीला सुईमध्ये हिरवे 5 कलरचे मोती घालून घ्यायचे. मी खाली गाठ नाही मारलेली. मला माझ्यापेक्षा जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांनी मला ही गाठ कशी मारायची ते सांगितली आहे. हे बघा, 5 मोती घेतल्यानंतर आपण खालचा जो दोरा आहे तो थोडा जास्तीचा सोडायचा खाली आणि सुई म्हणजे जे मणी ओवून घेतलेत तो दोरा अशा 5-6 इथे गाठी मारून घ्यायच्या आहेत. आणि ही सुई एकदा आता पूर्ण ह्या 5 मण्यांमधनं फिरवून घ्यायची, म्हणजे ती मारलेली गाठ ही या मण्यामध्ये अडकते. हे बघा, आता हा राहिलेला दोरा कट करायचा किंवा त्याच्याजवळ जे मणी येतील त्यामध्ये तो आतमध्ये अडकवून टाकायचा. हे बघा, आपण असं एक 5चं गोल तयार केलं. आता पाकळीसाठी आपल्याला पिवळा कलर वापरायचा आहे. तर मी 11 मणी हे पिवळ्या कलरचे घालणार आहे. हे बघा, 11 मणी घातलेत. पहिला एक मणी सोडायचा आणि त्याच्या पुढच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढा. आता साईडनी 9 मणी घालायचे आहेत आपल्याला. हे बघा, 9 मणी घातले. आपली सुई ह्या बाजूने अशी गेली होती, तर ह्या मण्याच्या खालच्या बाजूने सुई अशी बाहेर काढून घ्यायची आणि वायर घट्ट ओढायचं. ही पाकळी अशी घट्ट करायची. आता पुढच्या एका हिरव्या मण्यातून सुई बाहेर काढायची. परत इथे सुरुवातीला 11 मणी घालायचे. अकरा मणी घातलेत. पहिला एक मणी सोडून द्यायचा आहे, त्याच्या पुढच्या एका मण्यातून सुई बाहेर काढायची. आता ही दुसरी पाकळी ना आपल्या पहिल्या पाकळीला जोडायची आहे. तर आपण इथे फक्त आता 9च्या ऐवजी 3 मणी घेणार आहोत. हे बघा, 3 घ्यायचे आणि ही जी पहिली पाकळी केली तर हिरव्याकडून 6 मणी मोजायचे. 1 2 3 4 5 6. 6व्या मण्यातून सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. वरतून मोजायलाही तसं सोपं आहे. हे वरचे 3 सोडायचे, म्हणजे हे जे जोडलेले आहेत ते सोडून 3 मणी सोडून मग खाली सुई खालच्या 6 मण्यांमधनं बाहेर काढायची. बघा, ह्या पाकळीचा एक हिरवा मणी आणि त्याच्या पुढचा एक हिरवा मणी. आपण तिसरी पाकळी करणार आहोत. दोरा घट्ट ओढायचा आहे. आता परत 11 पिवळे मणी घालायचे आहेत.
अशा 11 पिवळे मणी जे आहेत ते 4 पाकळ्यांसाठी येणार आहेत. आता हा एक मणी सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या एका पिवळ्यातनं बाहेर काढायची सुई. 3 पिवळे मणी घ्यायचे. आता खालून मी ह्या पाकळीसाठी मी तुम्हाला खालून सांगितलं. आता वरती जर तुमच्या लक्षात राहणार असेल तर वरतून बघा. हे जे टोक केले ते सोडून 1 2 3 मणी सोडायचे आणि पुढच्या 6 मधनं सुई बाहेर काढायची. 1 2 3 4 5 6. वरतून जर लक्षात नसेल राहत तर हिरव्याकडनं खालचे 6 मोती मोजा. बघा, वायर घट्ट ओढून घ्या. आता ह्या पाकळीचा हिरवा आणि त्याच्या पुढचा हिरवा अशा 2 मण्यांमधनं मी सुई बाहेर काढत आहे. आता परत 11 हिरवे मणी घालायचे. पहिला एक सोडायचा, त्याच्या खालच्या एका मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. परत आता 3 मोती. 1 2 3 4 5 6. हा एक हिरवा आणि पुढचा एक हिरवा. आता पहिली आणि चौथी पाकळी आपल्याला एकमेकांना जोडायची, म्हणजे ती शेवटची पाकळी. आता आपण ह्या हिरव्यातनं घातल्यावर ह्या पहिल्या पाकळीचे 6 मणी मोजायचे. 1 2 3 4 5 आणि 6. या 6 मण्यांमधनं सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता आपल्याला 11 मणी करण्यासाठी 5 मणी घालायचे, कारण आपण 6 मण्यांमधनं बाहेर पडलेलो आहोत. हे बघा, 5 मणी घातलेत. पहिला सोडायचा, त्याच्या खालच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता इथे 3 मणी घ्यायचे आणि ही जी शेवटची पाकळी आहे 1 2 3 4 5 आणि 6. 6 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. दोरा घट्ट ओढा. आता मी ह्या 1 2 हिरव्या मण्यांमधनं सुई अशी फिरवून घेणार आहे, म्हणजे ती केलेली पाकळी लूज पडत नाही. आता देठ करायचे आपल्याला. देठासाठी मी इथे हिरवे 5 कलरचे मोती घालणार आहे. हे बघा, सुई माझी ह्या मण्यातून पुढच्या दिशेने बाहेर आलेली आहे. त्याला 5 मोती घातलेत की एक मणी सोडायचा आहे, त्याच्या खालच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची. आता सुईमध्ये 3 मोती घालायचे हिरव्या कलरचे. आता हे बघा, ही सुई आपली अशा ह्या दिशेने बाहेर आलेली आहे. तशी ती क्रॉसमध्ये हा समोर जो मोती दिसतोय ना, त्यातनं वरच्या दिशेने बाहेर काढायची आणि वायर घट्ट ओढायचे. तर हे अजून 1 2 मण्यांमधनं फिरवून घ्यायचे. आणि आता इथे गाठ मारून वायर असे
2-3 मण्यांमधनं बाहेर काढून घ्यायचं आहे. पहिलं वायर पण मी इथे कट करणार आहे. सोनचाफ्याचं फूल हे अर्धवट फुललेलं असतं. हे बघा, हे अशा प्रकारचं दिसेल. हे तुम्ही फुलं सेपरेट करून, आता गणपतीचे दिवस आहेत, महालक्ष्म्यांचे दिवस आहेत, तर हे फुलं तुम्ही असे करून त्यांना वाहू शकता किंवा याचा एकत्र हार करून फोटोला किंवा मूर्त्यांना घालू शकता. व्हिडिओज आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.